मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता कार्यकाळ वाढ होऊन पुन्हा 5 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे। म्हणजे एकत्रित जर नवीन प्रशिक्षणार्थी जर रुजू होत असेल तर त्याला एकत्रित 11 महिन्यासाठीचा हा कार्यकाळ वाढ करण्यात आला आहे। म्हणजे पाहू शकता जर नवीन प्रशिक्षणार्थीसाठी इंटर्न लॉग इन सेक्शनवर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं अधिकृत संकेतस्थळावरून आणि त्याच्यानंतर त्यांनी लॉग इन केल्यानंतर जर वॅकन्सी उपलब्ध असेल तर त्यांनी अर्ज केला तर 11 महिन्यासाठीचा हा कार्यकाळ वाढ असणार आहे। पाहू शकता कार्यकाळ असणार आहे। या संदर्भात पाहू शकता या अगोदरचे जुने प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांचे 6 महिने पूर्ण झाले आहेत त्यांना अजून 5 महिन्यासाठीचा हा कार्यकाळ वाढ जो आहे हा देण्यात आला आहे। आता जर नवीन प्रशिक्षणार्थी आहात तुम्ही तर तुम्ही कशा पद्धतीने प्रोग्रेस करायची आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, वॅकन्सी ह्या उपलब्ध आहेत किंवा नाही आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात की कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी जागा उपलब्ध आहेत आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे इंटर्न लॉग इन सेक्शन हा जो ऑप्शन आहे यामध्ये पाहू शकता 3 ऑप्शन आहेत। इंटर्नचा आहे, यानंतर एम्प्लॉयर लॉग इन आहे आणि ॲडमिन लॉग इन। ॲडमिन लॉग इन सेक्शन जो आहे हा जिल्हा रोजगार कार्यालयासाठी आहे। यानंतर एम्प्लॉयर लॉग इन सेक्शन हा आस्थापनांसाठीचा आहे। त्याचबरोबर इंटर्न लॉग इन सेक्शन हा तुमच्यासाठी आहे ज्याद्वारे तुम्ही पाहू शकता ही प्रोग्रेस जी आहे ही प्रक्रिया करू शकता इंटर्न लॉग इन सेक्शनमध्ये। इथे त्या पद्धतीने रजिस्ट्रेशनसाठीचा ऑप्शन आहे साइन अप, या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन पूर्ण केलं नसेल या अगोदर जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे पाहू शकता आधार कार्ड नंबर तुमचा कंपल्सरी असणं आवश्यक आहे, तो जरुरी आहे। यामध्ये इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे। OTP आधार कार्ड नंबरवर प्राप्त होईल ती एंटर करायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता तुमचा जो आधार कार्डवर जो फोटो असेल तो ऑटोमॅटिकली इथे दाखवलं जाईल। त्यानंतर तुमचं नाव आहे पूर्ण डिटेल तुम्हाला या पद्धतीने टाकून सबमिट करायचं आहे। रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जो नोंदणी क्रमांक तुम्हाला मिळेल तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। जिथे कुठे तुम्ही अर्ज कराल त्या अर्ज करताना तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे रजिस्ट्रेशनसाठीचा जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशनचा जो नोंदणी क्रमांक आहे हा तुम्हाला देणं आवश्यक असतं, अनिवार्य आहे। आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नवीन प्रशिक्षणार्थी म्हणून आता तुम्हाला अर्ज करायचा आहे। वॅकन्सी उपलब्ध आहेत किंवा नाही ते कशा बघायचे पाहू शकता। यामध्ये तुम्ही जो प्रोफाईल आहे यावर लॉग इन केलेला आहे इंटर्न लॉग इन सेक्शनमधून। या पद्धतीने पाहू शकता ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला जो आधार OTP आहे हा आधार OTP प्राप्त झाल्यानंतर तुम्ही लॉग इन सेक्शनमध्ये लॉग इन केलेला आहे। आता यानंतर पाहू शकता इथे ऑप्शन आहेत, डॅशबोर्ड आहे, माय प्रोफाईल सेक्शनमध्ये तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करू शकता, प्रोफाईल अपडेट केली जाऊ शकते। यानंतर अप्लाय फॉर इंटर्नशिप हा जो ऑप्शन आहे पाहू शकता यामध्ये कोणती इंटर्नशिप उपलब्ध असेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यानंतर इथे जो ऑप्शन आहे याद्वारेच तुम्हाला वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं आहे। यानंतरचं ऑप्शन आहे एम्प्लॉयर रिस्पॉन्स, म्हणजे समजा आस्थापनेकडून तुम्हाला जेव्हा रिप्लाय येईल किंवा पुढची प्रोसेससाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल किंवा पुढची काही प्रोसेस असेल मुलाखतीसाठीची ही इथे दर्शवली जाईल। आणि रिपोर्टचा जो सेक्शन आहे या रिपोर्टच्या सेक्शनमध्ये तुमचे जे डिटेल्स आहेत प्रेझेंट डिटेल्स या महिन्याचे किती दिवस भरलेले आहेत याबद्दलची माहिती दर्शवली जाईल। सध्या तरी पाहू शकता हे जे संकेतस्थळ आहे पूर्णपणे डिटेलमध्ये अपडेटेड नाही आहे, म्हणजे पाहू शकता रिपोर्ट दर्शवला जात नाही आहे, डॅशबोर्डवर कोणतीही माहिती नाही आहे। पण तरीसुद्धा अप्लाय फॉर इंटर्नशिप हा जो सेक्शन आहे या सेक्शनवर तुम्ही पाहू शकता की कोणत्या जिल्ह्यासाठी तुमचा जिल्हा आहे इथे जिल्ह्याचं नाव टाकून त्याच्यानंतर एम्प्लॉयर नेम तुम्ही सर्च करू शकता तुमच्या जिल्ह्याअंतर्गत आणि त्या पद्धतीने पाहू शकता इथे ज्या वॅकन्सी उपलब्ध होतील जॉबसाठीच्या इंटर्नसाठीच्या संधी त्या इथे चेक केल्या जाऊ शकतात। या पद्धतीने पाहू शकता इथे एम्प्लॉयर नेम कंपनीचं नाव दर्शवलं जाईल, जॉब टायटल काय आहे तर क्लर्क आहे, ट्रेनी आहे या पद्धतीने दर्शवलं जाईल। यानंतर पाहू शकता सर्टेरिया म्हणजेच ॲप्लिकेशनसाठी पात्रता काय आहे, 10वी 12वी काय पात्रता आहे, ग्रॅज्युएशन ती, त्याचबरोबर वयाची पात्रता 18 ते 35 ही नॉर्मली सेम असेल। यानंतर पाहू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख काय आहे ही दर्शवली जाईल। यामध्ये पाहू शकता 31 मार्चसाठीची एक आहे। या पद्धतीने
कोणती तारखेची शेवटची तारीख आहे ते चेक करून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. वॅकन्सी स्टार्ट डेट आहे ही आणि यामध्ये पुढे पाहू शकता वॅकन्सी शेवटची तारीख, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख. या पद्धतीने शेवटची तारीख चेक करून अप्लायचा जो ऑप्शन आहे यावर अशा पद्धतीने तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता जॉब ॲप्लिकेशन हा जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला डिक्लेरेशनसाठी सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता काय काय डिटेल्स तुम्हाला सबमिट करायचं आहे. जॉब डिझिग्नेशन आहे ट्रेनिंगसाठीचं, एकूण किती जागा आहेत यासुद्धा दर्शवले जातील. त्या पदासाठी कंपनीमध्ये किंवा संबंधित जे आस्थापना आहे एकूण किती जागा आहेत या दर्शवल्या जातील. कमीत कमी शैक्षणिक पात्रता HSC ग्रॅज्युएशन किंवा 10th असेल SSC हे दर्शवली जाईल. एज तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. कमीत कमी वय जास्तीत जास्त वय इथे दर्शवलं आहे. यानंतर पाहू शकता इथे वॅकन्सी स्टार्ट डेट, वॅकन्सी एंड डेट 31 मार्चपर्यंत आहे. डिस्ट्रिक्ट ते दर्शवलं जाईल आणि यानंतर पाहू शकता इथे डिटेलमध्ये जी माहिती आहे दर्शवल्यानंतर इथे अप्लायचा जो ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लायचा ऑप्शनवर क्लिक केलं की तुमची प्रोफाईल अगोदरच पूर्णपणे डिटेलमध्ये कंप्लीट आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली हे अप्लाय होईल आणि अप्लाय झाल्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असेल त्याबद्दल तुम्हाला आस्थापनाकडून संपर्क केला जाईल. डायरेक्टली कॉल, मेसेज असेल, व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल याद्वारे संपर्क केला जाईल. आणि त्याचबरोबर पाहू शकता संपर्क केल्यानंतर ज्या आस्थापना आहे या आस्थापनेमध्ये तुम्ही चेक करू शकता, अप्लाय करू शकता. त्यानंतर जो एम्प्लॉयर रिस्पॉन्सचा जो ऑप्शन आहे त्याच्या खालीच दर्शवण्यात आलेला हा जो एम्प्लॉयर रिस्पॉन्सचा जो ऑप्शन आहे यावर तुम्हाला दाखवलं जाईल की इंटरव्ह्यू प्रोसेस आहे, सिलेक्टेड प्रोसेस आहे, रिजेक्टेड प्रोसेस आहे. याबद्दलची माहिती तिथे त्या सेक्शनमध्ये दर्शवली जाईल. तर अशा पद्धतीने नोंदणी केल्यानंतर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आपण पाहिलं. आता कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण पाहू शकता एखादा जिल्हा तुम्ही सर्च करू शकता. अकोला आहे, अहमदनगर, कोणताही जिल्हा तुम्ही घ्या. त्या पद्धतीने सर्च केल्यानंतर इथे तो जिल्हा दर्शवला जाईल. सर्च सेक्शनवर क्लिक केलं की त्या जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापना आहेत या जिल्ह्यामध्ये किती जागा अवेलेबल आहेत अर्ज करण्यासाठीच्या. त्याचबरोबर ज्या आस्थापनाचं नाव आहे, खाजगी असेल, सरकारी आस्थापना यांची नावं दर्शवली जातील. एकूण किती जागा आहेत, त्याचबरोबर महिलांसाठीच्या किती जागा आहेत. व्ह्यू सेक्शनवर क्लिक केलं तर तुम्ही व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये त्याबद्दलची जाहिरातीची माहिती इथे चेक केली जाऊ शकते की काय काय जागा आहेत त्याबद्दलची माहिती आस्थापनाबरोबर. या पद्धतीने पाहू शकता. एम्प्लॉयर इथे सिलेक्ट केला, कोणताही एम्प्लॉयर असेल तुम्ही जो सिलेक्ट कराल तो एम्प्लॉयर जो आस्थापना आहे ती इथे सिलेक्ट केली जाऊ शकते आणि त्याची माहिती वॅकन्सी लिस्टमध्ये दर्शवली जाईल. तर अशा पद्धतीने पाहू शकता ही जी नवीन भरती प्रक्रिया आहे म्हणजे नवीन इंटर्नसाठीची, नवीन प्रशिक्षणार्थी हे जे घेण्यासाठीची वॅकन्सी जर अवेलेबल असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख चेक करून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रोग्रेससाठी पुढची जी प्रक्रिया आहे यासाठी तुम्हाला संबंधित आस्थापना संपर्क करतील. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची जी सिलेक्शन प्रक्रिया आहे पूर्ण केली जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे आता जी निवड होईल ही निवड प्रक्रिया पूर्णपणे 11 महिन्यांसाठीची असणार आहे. महत्त्वाचं आहे. तर यानुसार पाहू शकता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून इंटर्न लॉग इन सेक्शनमध्ये लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी प्रक्रिया आहे अप्लायसाठीची ॲप्लिकेशन केलं जाऊ शकतं, अप्लाय केलं जाऊ शकतं. या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत ह्या येतच आहेत सारख्या या योजनेसंदर्भातल्या आणि या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.